तर स्वागत आहे मित्रांनो आपलं या आपल्या एस पी क्रिएटर्स या चॅनलवर. आणि आज आपल्या सोबत आहेत आमच्या रावेर तालुक्यातले नंबर 1 रँकिंग वर राहणारे सलग 5 वर्षापासून नंबर 1 सट्टेबाज. पहिल्यांदा आमच्या प्रेक्षकांच्या वतीने आणि आमच्या शोच्या वतीने सुद्धा मी आपल्या शो मध्ये आपल्या हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद दादा, धन्यवाद. आणि आमचा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की सट्टा खेळायचा विचार हा तुमच्या मनामध्ये कधी केव्हा आणि कुठून आला? हे बघ, विचार काय आलो. मग पप्पा सट्टा घे, मग पप्पा कामाला 70 रुपये जर मग पप्पा कमावून आणत तिच्यातला 60 रुपयाचा मग पप्पा सट्टा घेतो. हो, तर मग ते मला कसं समजलं, मग पप्पा एका टाकी उडतात, त्याला पैसे दे, तू चिठ्ठी दे, त्याला पैसे दे, चिठ्ठी दे. मग पप्पाला विचारलं की बा पप्पा कसे चिठ्ठ्या? मग पप्पा मला ना आणता जागा मातलाय का म्हणजे झाल्या जागा मातलायला झाल्या. मग पैसे बोलल्या, मग मला आलं थोडं वाईटच वाटल्या. म्हटलं जाऊ दे. मग मी इकडून तिकडून तपास लावला. मग मला स्कॅम समजला की भोई 1 रुपयाला 90 रुपये भेटतात. म्हणून जे आपल्याला 1.5 लाख पडते ते जर तोडाली तर मग आपल्याला चांगले पैसे भेटतात, म्हणजे तो आपल्याला पैसे भेटतात. म्हटलं असं आहे का? मी मग काय जेव्हा पप्पा जोडला होत मी विचारलं म्हणजे पप्पा जर 10ची लावते तर मी 1ची लाय असं म्हणजे खरेदी घ्या. आणि कसं जाता जाताना आणि ते मला आदत लागली, मला समजलं डायरेक्ट ते मी आदत लावून चालू तिथपर्यंत. म्हणजे अशी तुमची सुरुवात झाली. हा, ही माझी सुरुवात. ओके, तर मग अजून आम्हाला असं जाणून घ्यायचंय की तुमचं सट्टा खेळायला तुम्ही सुरुवात केली तेव्हापासून तुमचा आतापर्यंतचा प्रवास हा कसा झाला? हे बघ, मी जेव्हा सट्टा घ्यायला चालू केला ना तेव्हा माझं काहीच नव्हतं. हो, आणि आता मला सट्टा खेळून कोण 10-15 वर्ष झाली. आता तरी काहीच नाही आम्हाला प्रवास. हो, पण त्या प्रवासामध्ये एवढे कमाळे गेले की तुला काय सांगू. माझे पैसे राहा. हो, काय करायचं मी घरात मग पप्पाचे खिशातले पैसे सट्टा, मग पप्पाच्या खिशात 1 रुपये, मग पप्पाच्या खिशात काही नाही, सट्ट्याची काहीच नाही. हा, मम्मी दिसली एकदा, मम्मीची चेन आपलं काय म्हणतात मंगलसूत्र आणून गावघरात आलास तिला गावात ठेवले सट्टा घ्यायला. बाहेर 2 म्हैशी उभ्या होत्या, ते इथल्या सट्टा घ्यायला. मग पप्पाला आवाज घेऊन गेला एका माणसाला, तो मालदा होता. म्हटलं हा माणूस विकत घेताय का? तो म्हणे नाही. म्हटलं तरी बी विकत घेऊन, कारण ते कामच नव्हतं ना यार. मग असं मी नाही कमाला करत गेला. मग माझ्या आजूबाजू एवढे बी लोक राहायचे ना, साला सर्वांच्या घरात राहतील टाकी. कोणाची मोटर चोर, कोणाचं पाणी चोर, कोणाचे कपडे चोर, कोणाले चोर, कोणाचं राशन चोर, एका भानाची किडनी चोर. साला पागल होऊन गेलता ना मी. जुनून एक सवार होती, डायरेक्ट जात होता तो रात्री फिरत होता. मी जात होता, मी असं उलटा होता यार. म्हणून ते आपले पावा किडनीला मारली. हो, जिथला आम्ही दबोटला इकली किकली झाला मग आपला काम. नाही रे भाई, पण शेवटी काय भाई की जेव्हा मी हा प्रवास चालू केला होता ना तेव्हा माझं काहीच नव्हतं. आणि आता मला हा प्रवास चालू करून समजून घ्या, आता मग पुरं संपता झालं, आताही माझं काहीच नाही. तर धन्यवाद दादा, तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे तुमचं सुरुवातीपासून ते आतापर्यंत जे वर्णन आम्हाला सांगितलं, प्रवास वर्णन, ते आम्हाला खूप आवडलं. आणि पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारतो की तुमच्या अनुभवातून तुम्ही आमच्या युवा पिढीला काय संदेश द्याल? हे बघा, जशी मला अंगात जिद्द होती की सालापुरा नंगा उदय पण सट्टा केली, तर तशी तुमच्याही अंगात जिद्द असेल तर ह्या ज्या गोष्टी सांगते त्या एकदम व्यवस्थितरित्या ऐकून घ्या. हे बघ बाई, जर तुला सट्टा खेळायचा आहे ना माझ्यासारखा, तुझ्याजवळ पैसे नाही आहेत तर हे सट्टा घे. लोकांपासून पैसे घे पण सट्टा घे. दारू प्यायची आहे, दारू नको तू सट्टा घे. चहा प्यायची आहे, सट्टा घे. जेवण करायचं सट्टा घे. भाई सट्टा खेळ, काही पण नव्हते पण भाई सट्टा खेळ. तेव्हा तू माझ्यासारखा नंगा पण झाल्यावरती सट्टा खेळशील. काही पण नव्हतं सट्टा खेळ. घरात किराणा नाही का, सट्टा खेळ. कोणाला कोणी सांगे की ह्या त्यांना पैसे दे
त्या पैशाचा सट्टा खेळ. तू गव्हाण राहा, सट्टा खेळ. मोबाईल गव्हाण ठेव, सट्टा खेळ. पण सट्टा खेळ जर माझ्यासारखं खेळायचं असलं तर. आणि जर तुला अजून सट्टा खेळायचा असला तर ह्या माणसाच्या चॅनलला सबस्क्राईब कर, लाईक कर, शेअर कर आणि मस्त गोड कमेंट कर. गेला म्हटलं का पप्पा आहे कशाची चिठ्ठी आहे. मग पप्पा म्हणा आल्या म्हणे मातलाय का दादा.